एनर्जी सोर्सेसचे दोन मेन टाईप शिकलो. कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आणि नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला भविष्यामध्ये आपली जी एनर्जीची गरज आहे ते फक्त नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस पूर्ण करू शकतात. तर मायक्रोग्रिड इज अ स्मॉल स्केल एनर्जी इलेक्ट्रिकल नेटवर्क that uses its own solar, wind sources and storage. तर याविषयी आपण डिटेल जाणून घेऊया आपल्या दुसऱ्या सादरकर्त्या आदरणीय बारी मॅडम यांच्याकडून. मी बारी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सादरीकरणास सुरुवात करावी. तिसऱ्या वर्गातील 11व्या पुष्पात मी आदरणीय ताई साहेब, त्याचसोबत मुख्याध्यापक सर, आदरणीय उपमुख्याध्यापिका मॅडम, त्याचसोबत सर्व विभागाचे पर्यवेक्षक आणि शिक्षक वृंद, त्याचसोबत सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणी सगळ्यांचं स्वागत करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते. विद्यार्थी मित्रांनो, आपलं इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतं. म्हणजे आपल्याला त्यासाठी जास्त काही करायची गरज नसते. आपल्याला फक्त इलेक्ट्रिसिटी जी आहे ती परचेस करावी लागते आणि इंडियन गव्हर्नमेंट जे ते आपल्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. पण काही कंट्री असे आहेत की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती त्यांना अवेलेबल होत नसते. जसं की चायना, त्यानंतर दक्षिण आफ्रिका, तर यांसारख्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ही अवेलेबल नसते. तर मग त्यांना इलेक्ट्रिसिटीची गरज तर असते. तर मग इलेक्ट्रिसिटीची गरज पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोव्हायडर असतात. मग त्या प्रोव्हायडर्स कडून त्या लोकांना ती जी इलेक्ट्रिसिटी आहे ती परचेस करावी लागते. तर आजचा माझा टॉपिक आहे मायक्रोग्रिड सिस्टीम. आता मायक्रोग्रिड सिस्टीम म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा, मायक्रोग्रिड सिस्टीम मध्ये विंड एनर्जी आणि सोलर एनर्जी ह्या दोघांचा वापर करून ती एनर्जी स्टोअर केली जाते आणि स्टोअर केलेली एनर्जी जी आहे तर ती क्रिटिकल लोड्स मध्ये आणि नॉन क्रिटिकल लोड्स मध्ये यूज केली जाते. त्यानंतर या ठिकाणी मायक्रोग्रिड सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्त्वाचा एनर्जी सोर्स यूज केला जातो तो म्हणजे सोलर एनर्जी. या ठिकाणी ग्राउंड माउंट सोलर सिस्टीम ही यूज केली जाते. आता या ठिकाणी ग्राउंड माउंट सोलर प्लांट म्हणजे की सोलर पॅनल्स जे आहेत तर ते ओपन लँड मध्ये प्लेस केले जातात. आता ओपन लँड मध्ये प्लेस केल्यानंतर काय होतं मग? तर बघा या ठिकाणी मी एक छोटासा मॉडेल बनवलेलं आहे की जे मायक्रोग्रिड सिस्टीम जे ना ते एक्सप्लेन करेल. आता या ठिकाणी ग्राउंड माउंट सोलर पॅनल आहे. तर ग्राउंड माउंट सोलर पॅनल असल्यामुळे या ठिकाणी मी केसेस पण तुम्हाला समजून दाखवणार आहे. तर ग्राउंड माउंट सोलर पॅनल त्या ठिकाणी असतील आणि त्याची म्हणजे त्याचं इंटेन्शन काय असेल तर मॅक्सिमम अमाउंट मध्ये
हां, तर या ठिकाणी मी एक छोटंसं मॉडेल बनवायचा प्रयत्न केला आणि जो मायक्रोग्रिड सिस्टीमचा आहे तर तो दाखवतोय. हां, आता या ठिकाणी सोलर एनर्जीपासून येणारी अमाऊंट ऑफ एनर्जी आहे तर ती बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीममध्ये स्टोअर झालेली आहे आणि त्याच्यापासून हे जे AC लोड्स आहे आणि नॉन AC लोड्स आहे तर ते ऑन होत आहे. त्याच्यानंतर जर सोलर एनर्जी नसेल तर आपण विंड एनर्जीचा वापर करून एनर्जी स्टोअर करणार आहे आणि ती स्टोअर केलेली एनर्जी या ठिकाणी AC आणि नॉन AC लोडसाठी प्रोव्हाइड होईल.